नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। आमदार रोहित पवारांचा नवा डाव, चुलत्यावर टीका तर पुतण्याबरोबरच गुप्तगू। आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या घरातच नवा डाव टाकला आहे। ते म्हणजे आरोग्यमंत्री सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। अरण येथील कार्यक्रमात रोहित पवार आणि अनिल सावंत यांची भेट झाली। यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत। अनिल सावंत हे पंढरपूर मधून विधानसभेसाठी इच्छुक आहेत। दरम्यान रोहित पवार यांच्या भेटीनंतर अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली आहे। अरण येथील कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर जाहीर टीका केली होती। महाराष्ट्राच्या तिजोरीवर खेडक्यासारखा डल्ला मारणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या विधानसभा निवडणुकीत नाग्या ठेचून काढू असा इशारा रोहित पवार यांनी दिला होता। इतकंच नाही तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे। तानाजी सावंत खोटा माणूस आहे, अशा माणसाला विधानसभा निवडणुकीत जागा दाखवली जाईल, त्यांच्या मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचा चांगला समाचार घेतला होता। अशातच तानाजी सावंत आणि रोहित पवार यांच्या आरोप प्रत्यारोप सुरू असताना त्यांचे पुतणे अनिल सावंत यांनी रोहित पवारांची भेट घेतली। त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत हे रोहित पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। इतकंच नाही तर अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधीच मंगळवेढ्यात महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर्स लावले आहेत। या बॅनर्सवर अनिल सावंत यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे। त्यामुळे मंगळवेढ्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे। अनिल सावंत यांनी अजूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला नाही। त्यानंतरही मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना आमदार करण्याची घाई झालेली दिसत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।